हार्दिक हार्दिक स्वागत। उपस्थित सर्व उद्धव बाळासाहेब हार्दिक हार्दिक स्वागत। तेजलबाई यांनी पुढे स्टेजवर यायचं। सर्व कार्यकर्त्यांनी आतमध्ये येऊन बसायचं। सर्वांना नम्र विनंती आहे। सगळ्यांनी हात बसून घ्यायचं। शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब, लांजा दादापूर सकारपा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट सन्माननीय राजेंद्र साळवी साहेब, त्याचबरोबर अथर्व साळवी साहेब आणि आज आमच्या गावचे सुपुत्र आणि लांजा दादापूर सकारपा क्षेत्राचे लोकप्रिय नेते सन्माननीय अजित यशवंतराव साहेब यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा शिपूरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। अरे कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। राजन साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजन साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या गावचे माजी सरपंच सन्माननीय बाळशेठ जाधव यांचं हार्दिक स्वागत। उपसरपंच मयूर शेठ कलबेले, मारुती खामकर, शैलेश दादा, आमचे बबू शेठ आणि सर्व व्यासपीठा सर्व मान्यवर यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत। आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रमुख नाना जाधव फुलं पण घे इकडे बाहेर, फुलं घे नाना इकडे तिकडे ठेव तिकडे। आमच्या गावचे सरपंच कर्तृत्ववान नेतृत्व सिद्ध करणारे बाळशेठ जाधव यांचा सत्कार अशोक माने आमचे संचालक आणि एक युवा तरुण नेतृत्व ज्यांचे अंगी आहे असे आमचे कर्तृत्ववान अशोक माने यांनी करावा मी भाषेत विनंती करतो त्यांनी तो स्वीकारावा। आमच्या गावचे उपसरपंच सन्माननीय महेश कलमारे कलमेळे खरोखरच त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कामासाठी अनेक लोकांसाठी योगदान दिले आहे असे आमचे तरुण तळाचा कार्यकर्ते आहेत त्यांचा पावसकऱ्यांनी करावा असेल त्यांना विनंती करतो। आमच्या महिला आघाडीच्या उपविभाग प्रमुख तेजलताई बाई यांचा सत्कार सुप्रिया शिगम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। सुप्रियाताई शिगम यांनी पुढे यावं। सुप्रियाताई चिपोशी गावाला आमचा अभिमान आहे पण लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्र दोघांनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुणाचा शिवसेनेचा कुणाचा शिवसेनेचा कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। सावी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सावी तुम आगे बढ़ो, हम
दीपकबाई खरोखर एक पहिलाच कार्यकर्ता आहे. खरोखर भगवा वस्त्र गुलिका कायदे घडला की दीपकबाई हे आमचे आक्रमक झालेच पाहिजे आणि शिवसेनेसाठी एकनिष्ठ असा कार्यकर्ता म्हणजे दीपकबाई खरोखर प्रामुख्याने आपल्या याच्यावर मार्गदर्शन यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी काही दिवसाआधीच मला शिवसेना परिवारामध्ये त्या ठिकाणी येण्याची संधी दिली. ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये युवकांकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं आणि ते या राज्यातील अनेक युवकांचं नेतृत्व त्या ठिकाणी करतात ते आदित्यजी ठाकरे आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले या गावचे माजी सरपंच माझे मित्र सहकारी हरेश जाधव ज्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं ते मालकी खानकर अतिशय तरुण वयामध्ये आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारत असताना या पूर्ण भागामध्ये जे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत ते माझे तरुण सहकारी आणि ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते अथर्व साळवी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि साताऱ्यातील शैलेशदादा घाट ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं मला आमंत्रण दिलं ते सन्मान्य नाना जाधव शाखा प्रमुख सचिन जाधव सचिन सावंत प्रकाश घाट केजल बाई जितेंद्र ब्रीद कुडतरकर अशोक माने दादू शिंदे त्याचसोबत आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं तर मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही आमचं स्वागत केलं त्यासाठी मी कायम तुमचा ऋणी राहील. नाना ही गोष्ट खरी आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपली इच्छा होती की कुठेतरी आपण सर्वांनी एका व्यासपीठावरती येऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. थोडा उशीर झाला पण वैश्विक योग आला आणि आज आपण काम करण्याला त्या ठिकाणी सुरुवात केली. मला विश्वास आहे की आपल्याला या गावामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची कामं अथर्वजी आम्ही प्रत्येक वाडीमध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या सर्वच सहकार्यांच्या सोबतीने त्या ठिकाणी केलेली. हे सगळं करत असताना आम्ही कधीही पक्ष न पाहता सगळ्यांनी एकत्रपणे कसं काम करता येईल या गावातील विकासासाठी एकत्र कसं येता येईल या सगळ्या गोष्टीकडे आम्ही एकत्रपणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुका येतात निवडणुका जातात पण खऱ्या अर्थानं निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सोबत कोण आहे आणि कशा पद्धतीने आहे हे दीपकजी आमच्यापेक्षा अधिक तुम्ही ओळखता आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी पाहिले. म्हणून यापुढे या गावामध्ये एकत्रपणे एक संघ काम करणं आपल्याला गरजेचं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो मान आज तुम्ही दिला ते मी कधीही विसरू शकणार नाही आणि यासाठी मी कायम तुमचा ऋणी राहील. पण आज थोडासा काळ वेगळा आहे. या पूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय त्यातून थोडंसं आपल्याला काहीतरी करायचं आहे. यासाठी आपल्याला नक्की काय करायचं ही भावना देखील त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि ज्या वेळेला उद्धवजींनी हे शिवबंधन माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी बांधलं त्यावेळेला फक्त एकच निश्चय केला की ही मशाल ही घराघरे पोचवायची आणि आमदार राजन साळवीला या विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवायचं. अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कालांतराने आपल्याला मिळतील. पण ज्या वेळेला आपल्या मातीमध्ये अन्याय होतो आपल्या भागामध्ये अन्याय होत असतो त्यावेळेला कुणीतरी पुढे आलं पाहिजे आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि मला असं वाटलं की त्या रूपाने मला देखील ते करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही मशाल हाती घेत आदरणीय उद्धवजींसोबत जाण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला. आणि त्याच दिवशी उद्धवजींना शब्द दिलाय की उद्धवजी महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मशाल चिन्हावरती उभे असलेले आपले राजन साळवी हे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असतील त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न. मला विश्वास आहे की या पूर्ण भागामध्ये पंचकृषीमध्ये दशकृषीमध्ये तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अनेक लोक या ठिकाणी उपस्थित असलेली सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात
पण एक गोष्ट मात्र अथर्वजी बोलले ते खरं आहे. काही लोक येतात, काही लोक जातात. आपण नक्की काय करणार आहोत, आपली भूमिका जर का स्पष्ट असेल तर नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणी आपली मशाल हीच या ठिकाणी आपलं नेतृत्व करणार आहे आणि मशालच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते बाळासाहेबांचे विचार आणि कोकणाचं नातं हे एका वेगळ्या पद्धतीचं आहे आणि गेली अनेक वर्ष हे नातं जोपासण्याचं काम तुम्ही सर्व शिवसैनिकांनी केलंय आणि म्हणून आज ही मशाल या ठिकाणी डोलारने त्या ठिकाणी उभी आहे. हे सगळे तुमची निष्ठा ही पक्षाशी आहे, तुमची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारांची आहे आणि म्हणून हे नातं एक वेगळं शिवसेनेचं आणि बाळासाहेबांचं असल्यामुळे त्या ठिकाणी कोकणामध्ये आज शिवसेना रुजलेली आहे आणि टिकलेली आहे. हे खऱ्या अर्थाने टिकवण्याचं काम तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि म्हणून आज आमदार राजन साळवी सारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते. 3 वेळा तुम्ही सर्वांनी त्यांना भरघोस मतदान केलं, विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. अशोकजी, पुन्हा एकदा चौथ्यांदा आमदार राजन साळवींची मशाल हीच दिशाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचवायची आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आपण काम करणं गरजेचं आहे. आज महिलांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला देखील विश्वास आहे की महिलांमध्ये देखील एक खूप मोठा उत्साह त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आणि म्हणून महिलांनी देखील जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे की या ठिकाणी ज्या पद्धतीची वृत्ती या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या माणसांनी, त्याच्या परिवारांनी ज्या काही गोष्टी सोसल्या त्याला बाजूला ठेवून तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आज जोपर्यंत या भागामध्ये आहे तोपर्यंत आमदार राजन साळवींना आमदार होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामध्ये मला काही शंका नाही. आणि म्हणून एकच गोष्ट आहे की आपली त्या ठिकाणी निशाणी थोडीशी आधी वेगळी होती, आता निशाणी वेगळी आहे आणि म्हणून एक चांगली गोष्ट इथे मशाल जी आपल्या समोर लावली आहे ही मशाल निशाणी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आणि मी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर का केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलीही अडचण पुढच्या काळामध्ये येणार नाही. आणि आपण सगळ्यांना एकामेकाला ओळखतो, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटत असतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधीही तुम्ही हात मारा, मी त्या ठिकाणी तुमच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहे. काय कोणाच्या अडचणी असतील, काय असतील, एकत्रपणे काम करूया, सोडवण्याचा प्रयत्न करूया. कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती नाना, पण उद्यापासून आपण जेव्हा एकत्रपणे काम करू, एकामेकाला मान सन्मान देऊन एकत्रपणे घेऊन एक संघ, एक परिवार म्हणून काम करण्याचा प्रयत्न करू आणि आपण केला पाहिजे. आणि आपण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने एक परिवार म्हणून काम करण्याचा प्रयत्न करू तर असं कितीही कोणी समोर उभं राहिलं तरी देखील मशाल या निशाणीला झालेलं मतदान हेच शिवसेनेचं शिपोशी गावातलं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली आपल्याला द्यायची आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी मला एक गोष्टीचा आनंद वाटतो की ज्या पद्धतीचं स्वागत आणि सूत्रसंचालन बली सावंत करत असताना दीपकजी आपण अति उत्साहामध्ये त्या ठिकाणी ज्या गोष्टी मांडल्या या पोट तिडकीपासून मांडत असताना मला तुमचं देखील अभिनंदन करायचं. ते फक्त एवढ्यासाठी की अनेक गोष्टी अथर्वांनी सांगितल्या, त्या अथर्वजी सांगत असताना एक गोष्ट लक्षात आली की गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण पाहत होतो, ज्या काही गोष्टी पाहत होतो की आज हा आला, उद्या तो गेला, परवा तो आला, परवा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपण फक्त काय करणार आहोत, तुम्ही जे आहात, तुमची ओळख जी आहे आणि तुम्ही जी ओळख ही बाळासाहेबांची ओळख जी आज या ठिकाणी टिकवून ठेवली आहे त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमचा अभिमान आहे आणि तोच अभिमान म्हणून मी देखील याच पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. कारण तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक या पक्षामध्ये आहे. तुम्ही अडचणीच्या काळामध्ये पक्षाला सोडलात नाही, तुम्ही अडचणीच्या काळामध्ये आमदार राजन साळवींसोबत राहिलात, तुम्ही अडचणीच्या काळामध्ये उद्धव साहेबांसोबत राहिलात आणि हीच निष्ठा तुमची जी आहे ही निष्ठा माझ्यासारख्या दुसऱ्या पक्षातल्या सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्याला देखील तुमच्या पक्षामध्ये घेऊन येण्याची ताकद ही तुमची ताकद आहे आणि तुमच्या ताकदीमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या पक्षामध्ये नाना गेली अनेक वर्ष थांबावं लागलं असलं तरी देखील आजची सुवर्ण संधी आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशी आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये, पै पाहुणे तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये जिथे कुठे असतील तिथे प्रत्येकाला भेटवून, सांगून, फोन करून प्रत्येकाला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की मशाल ही आपली बाळासाहेबांची निशाणी आहे, मशाल ही आपली उद्धव साहेबांची निशाणी आहे, मशाल ही आपल्या राजन साळवींची निशाणी आहे आणि मशाल ही कोकणाच्या विकासाची निशाणी आहे आणि म्हणून कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल, जे नातं बाळासाहेबांनी कोकणासोबत जे ठेवलं तेच नातं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आणि माझ्यासारख्या शिवसैनिकांवरती आज आहे. तेच नातं जोपासण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ही मशाल ज्वलंत ठेवणं गरजेचं आहे. ही मशाल जोपर्यंत ज्वलंत असेल तोपर्यंत बाळासाहेबांचे विचार या भूमीमध्ये ज्वलंत राहणार आहेत. त्यामुळे हीच मशाल हीच पेटवून
20 तारखेला ज्या वेळेला त्या ठिकाणी मतदान होईल त्यावेळेला मशाल ह्या निशाणी समोर राजन प्रभाकर साळवी या नावासमोरचं बटन दाबून भरघोस मतं त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत. आणि 23 तारखेला त्या ठिकाणी जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेला मात्र लक्षात येईल की आपण मतरूपी जे आशीर्वाद ही ह्या मशाल चिन्हाला आणि आमदार राजन साळवीला दिला त्या विजयाच्या वाटेदारीमध्ये तो विजय फक्त आमदार राजन साळवींचा किंवा शिवसेना पक्षाचा नसेल तर तुम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तो विजय असेल आणि ती दाखवण्याची संधी आपल्याला 20 तारखेला आली आहे. मला विश्वास आहे की तुम्ही ज्या निष्ठेने आजपर्यंत पक्षासोबत राहिलात, पक्षाला वाढवलं, कठीण काळामध्ये पक्षासोबत राहिलात, पक्षाला टिकवलं, त्याच निष्ठेने 20 तारखेच्या मतदानामध्ये भरघोस मतदान राजन प्रभाकर साळवी यांच्या मशाल यांच्याला मिळेल याच्यात मला कुठेही चिंता वाटत नाही. पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगेन की आपण एकत्रपणे काम करत असताना अनेक लोक येतील, अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतील, पण मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण शिवसेनेचा कार्यकर्ता थोडासा वेगळा असतो. तो शिवसेनेचा कार्यकर्ता जो कडवट असतो त्याची भूमिका काय असते ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याने गेल्या 15 वर्षामध्ये राजकारणात पाहिलेली आहे. त्याच्यामुळे मला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी अभिमान आहे आणि तुमच्यासोबत काम करण्याची बलिशेठ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे त्या निश्चित मी देखील त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आता फक्त 20 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे की मशाल ह्या निशाणीवरती जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची जबाबदारी आपण स्वीकारायची आहे. कारण निष्ठेने जी लोक त्या ठिकाणी आपल्यासोबत राहिली आहेत, निष्ठेने जी पक्षासोबत लोक राहिले आहेत त्यांचं नक्कीच पक्ष त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्य काळामध्ये विचार करणार आहे. आणि म्हणून मला देखील त्या ठिकाणी आपला आभार व्यक्त करायचा आहे की आपण आज खूप कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिला. अथर्व, मला तुम्हाला देखील एक गोष्ट सांगायची, आपण जरी का त्या ठिकाणी या पूर्ण परिसरामध्ये काम करत असलात तरी ही सगळी आपली जीवाभावाची लोक आहेत. या लोकांनी आपल्या अडचणीच्या काळामध्ये पक्षासोबत आपल्या परिवारासोबत निष्ठेने राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळे आपण जी भूमिका या ठिकाणी मांडली ती मी देखील कौतुकास्पद आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती भूमिका जरी का खरी असली तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये या सगळ्या लोकांना ताकद देण्याची गरज तुम्हाला आम्हाला आपल्याला खऱ्या अर्थाने जो आपल्यासोबत अडचणीच्या काळात राहिला त्याला देखील ताकद देण्याची गरज आपल्याला आहे. ती गरज तुम्ही आणि मी आपण पूर्ण करायची आहे. तो विश्वास या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचं वचन आज या व्यासपीठावरून आपण दोघं जण देऊया की याच्या पुढे आपण निष्ठावंत शिवसैनिकांसोबत त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ते राहण्याचं वचन मी आणि अथर्वजी आमदार राजन साळवी यांच्या वतीने तुम्हाला देतो. एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपले विचार अतिशय आमच्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींना खरोखर मार्गदर्शनावर जे भाषण केलं ते खरोखर जी मशाल चिन्ह आहे ते खरोखर घराघरात पोचलेलं होतं. परंतु आता खऱ्या अर्थानं आपल्याला आमदार राजनजी साळवी साहेब यांना चौथ्यांदा आमदार करायचंय. तेव्हा मशाल हे चिन्ह प्रत्येकाच्या घरोघरी न्यायचं. तेव्हा 2 तरुण नेते हे आमच्या बरोबर असतील तर आमच्या सारख्या असंख्य गावांना किंवा मतदारसंघाला काही कमी पडणार नाही अशी आम्ही साहेब तुम्हाला खात्री देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला असं नाही करूया. आता चहापाण्याचा कार्यक्रम आहे तेव्हा पुणे चहा कार्यक्रम केल्याशिवाय जाऊन अशी विनंती करतो सर्वांना.